माझ्यासोबत आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कैलासदादा पाटील. कैलासदादा, नागपूरचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. खरं म्हणजे अधिवेशनाची नागपूरला घेण्याची यासाठी उद्देश होता की विदर्भ असेल, मराठवाडा असेल यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं. तुम्हाला काय वाटतं, विदर्भाच्या पदरात काय पडलं, मराठवाड्याच्या पदरात काय पडलं? बिनखात्याचे काही मंत्री सोडून काहीच पडलं नाही, काहीच नाही पदरी पडलं, काहीच नाही. आणि चर्चा झाली बरं. चर्चा मराठवाड्यातल्या परभणीचं प्रकरण असू द्या, बीडचं प्रकरण असू द्या, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सरकारला आठवण करून द्यायची आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि ह्याच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसांनी तुम्हाला एवढं मोठं बहुमत दिलं आहे. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की बहुमताचा आदर करा, आदर करा. तर मलाही त्यांना सांगायचं की आम्ही आदर तर करतोयच, आदर करतोय. आणि आदर तुम्हाला दिलेल्या लोकांनी ज्या विश्वासानं बहुमत दिलं त्या गोष्टीचा सुद्धा ते विश्वास आदर करा आणि तो विश्वास सार्थ ठरवा. तुम्ही जे आश्वासन दिली होती की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, तुम्हाला मी काल सभेतही सांगितलं, आठवण करून दिली की 2019ला ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आमचं सरकार आल्यानंतर. आणि सरकार आल्यानंतर ह्याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळ फक्त 5-7 लोकांचं होतं. त्या अधिवेशनामध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. तीच आठवण तुम्ही हे आश्वासन दिलेलं आहे, तुमच्या संकल्पपत्रातही आहे. मग त्याची घोषणा आज होणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा शेतकरी ह्या कर्जमाफीची अपेक्षा, ह्या घोषणेची वाट बघतोय. कारण आपण बघतोय की सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, दुधाचे भाव, कांद्याचे भाव हे एवढे रसातळाला गेलेत की शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळं अशा वेळेस एकच पर्याय होऊ शकतो. आपण बघतो की निवडणुकीच्या काळात निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना सुद्धा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. मग ह्या थांबल्या का नाहीत? म्हणजे शेतकऱ्यांना बाहेर काढायचं कधी? तुम्ही जर आता सांगितलं की आमचं 100 दिवसाचं व्हिजन ठेवू, 100 दिवसात व्हिजन आम्ही जाहीर करू, तर पहिलं व्हिजन पाहिजे की महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे. तर ह्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यामुळं आज खरी घोषणा यांच्याकडनं सगळ्यात महत्त्वाची होणं अपेक्षित आहे की कर्जमाफीची घोषणा आज झाली पाहिजे. आणि जे उद्धवजी ठाकरे साहेब करू शकतात, तुम्ही का करू शकत नाही? तुमच्याकडे एवढं बहुमत आहे, एवढं तुमच्या मागं त्यावेळेस तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागं केंद्रातलं सरकार नव्हतं, आता केंद्रातलं सरकार आहे, तुमचं एवढं बहुमत आहे, कर्जमाफी करायला काय अडचण आहे असं मला वाटतं. बीड आणि परभणी हे जे काही प्रकार घडले, ज्या घटना घडल्या, त्याकडे तुम्ही कसं पाहता? बीड आणि परभणी ह्या दोन्ही घटनांवरून एकच दिसून येते की कायदा सुव्यवस्थेचा किती गंभीर परिस्थिती आपल्या राज्यात आहे. आणि जे खातं स्वतः मुख्यमंत्री साहेबाकडे आधीही होतं आणि आताही आहे, त्याची अवस्था राज्यात काय झालेली आहे, सर्वसामान्य माणसाचं काय परिस्थिती आहे हे आपल्याला दिसून येतं. सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीने कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत? आणि विधिमंडळामध्ये जे काही चर्चा होती त्याच्यावर फार कमी चर्चा होती असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा विषय असेल, सिंचनाचा विषय असेल. मी कालही बोललो की आता ह्या पुरवणी मागण्यामध्ये मराठवाड्यावर कशा पद्धतीने अन्याय केला. मी एका खोऱ्याला 700-800 कोटी रुपयाची तरतूद होते आणि मराठवाड्यासारखं गोदावरी खोऱ्यासारखं सगळ्यात मोठं खोरं त्याला फक्त 199 कोटीची तरतूद होते. हा अन्याय का? ह्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. स्टेट GSTच्या बाबतीत तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची स्टेट GST त्यांना अनुदान स्वरूपात परत देऊ. ही कधी देणार? अंगणवाडी आशाताई सेविकांना 15,000 रुपये आम्ही मानधन देऊ. हे कधी करणार? ज्या संकल्पपत्राच्या आश्वासनावर तुम्हाला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, असं तुमचं म्हणजे बहुमत मिळालं, तर त्याची पूर्तता करणं हे आणि याच्यावर चर्चा होणं सभागृहात अपेक्षित होतं असं मला वाटतं. तुमच्या जिल्ह्याला महाराष्ट्रातला मागास जिल्हा म्हणून गणलं जातं. तुमच्या जिल्ह्याला मंत्रिपद भेटायला पाहिजे होतं का? म्हणजे अपेक्षित होतं का असं? मंत्री तसं तर आमच्या जिल्ह्यासहित 16 जिल्ह्यांना मिळालेलं नाही. आणि शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार असतो, त्यामुळे त्या बाबतीत तेच सांगू शकतील असं मला वाटतं. दादा, शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही सुरतवरनं आलात, पक्षाबद्दल निष्ठा दाखवली, म्हणजे उद्धव ठाकरेच्या पक्षाचे नेतृत्व करत होते एकसंघ शिवसेनेचं. त्याच्यानंतरची ही निवडणूक झाली. असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं होतं की यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठं कमबॅक करेल. मात्र झालं उलटं. आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे तिकडे सुरतलाच राहिले आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार ते परत निवडून आलेत. दादा, असं का घडलं? तुम्ही काय निरीक्षण आहे तुमचं? मी खरं तर ह्याच गोष्टीचा अभ्यास करतो की असं का झालं. निश्चितच काही गोष्टी, काही फॅक्टर आहेत, ह्या गोष्टीमुळं महायुतीला
सरकार त्यांचं किंवा त्यांचे आमदार जास्त निवडून आले, निश्चितच ह्या गोष्टीवर इथून पुढच्या काळात काम करणं महाविकास आघाडी म्हणून आमचं कर्तव्य असं मला वाटतं. माणसं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची मनं ओळखण्यात कुठेतरी कमी पडलेत का तुम्ही? म्हणजे तुमच्या शीट अपेक्षा होती की 40+ येतील अशा अनेक राजकीय विश्लेषक बोलत होते, मात्र काय असं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. काही त्यांनी जी योजना आणल्या होत्या त्याचाही फरक पडला. धर्माधर्मामध्ये त्यांनी ध्रुवीकरण केलं, जातीजातीमध्ये ध्रुवीकरण केलं. ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी डिवाइड अँड रूल ह्या गोष्टीचा वापर करून त्या पद्धतीने सत्ता मिळवली. एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेले आमदार तुम्हाला काय बोलतात ते निवडून आल्यानंतर? परत काही डिवसतात का तुम्हाला की बघा तिकडं आम्ही गेलो, निर्णय घेतला होता, तो योग्य होता, तुम्ही आले असते तर आज काहीतरी वेगळं, असं काय चर्चा होती? तसं कुणी म्हणत नाही, पण मी आजही सांगतो, आधीही सांगितलं, आजही सांगतो, उद्याही तेच सांगेन. मी माझा निर्णय घेतला याबद्दल मला अभिमानच आहे आणि इथून पुढेही राहील. पश्चाताप होतो का कधी कधी, अरे आपण गेलो असतो तर मंत्रीपद वगैरे भेटलं असतं? मी तेच सांगतोय तुम्हाला. मी कालही तेच सांगितलं, आजही सांगितलं, उद्या तेच सांगेल की मी माझा निर्णयाबद्दल मला अभिमान वाटेल असंच माझा निर्णय आहे. आणि ज्या विश्वासानं मला लोकांनी निवडून दिलं, ज्या विश्वासानं मला पक्षप्रमुखांनी विधानसभेची उमेदवारी दिली, ह्या सगळ्या गोष्टीची जाण ठेवणारापैकी मी एक आहे. त्यामुळे मी माझ्या निर्णयाबद्दल पश्चातापचा लांबच, मला त्या निर्णयाचा अभिमान आहे. नक्कीच दादा, तुम्ही आमच्याशी बोललेत, धन्यवाद. तर हे होते कैलासदादा पाटील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न असतील, परभणी, बीड या ठिकाणी घडलेल्या घटना, शिवाय शिवसेना एकसंघ शिवसेना होते त्यामधून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यानंतर जे काही गोष्टी घडल्या या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नागपूर.